हॅलो, हाय, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कशा आहात मंडळी? मस्त ना? मस्त मजेतच असाल. चला तर मग शेवगा मसाला पाहून तोंडाला पाणी सुटलं ना. नॉनव्हेज खाणारेही अगदी आवडीने खातील हा शेवगा मसाला. आणि एक पोळीऐवजी 2 पोळी तुम्ही हमखास खाल, इतका छान चवीला. आणि अगदी रेसिपी सोपी आहे. घराच्या साहित्यामध्येच ही रेसिपी आपली तयार झालेली आहे आणि स्त्रियांसाठी तर खूप पौष्टिक आहे. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. चला तर मंडळी, रेसिपीला सुरुवात करू. त्याच्यासाठी पहा, इथे ना मी ह्या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. ते मिठाच्या पाण्यामध्ये एक 5-10 मिनटं, कोणतेही भाजीपाला असू दे, थोडा वेळ का असे ना मिठाच्या पाण्यामध्ये त्याला ठेवून द्यायचं आहे. आणि असे ना थोडी थोडी वरची ना असे साले काढून घ्यायचे आहेत बघा, जेणेकरून आपला शेवगा पटकन शिजतो. आणि शेवग्याच्या मसाल्यासाठी लागणारं साहित्य इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे, इथे 2 टोमॅटो घेतले आहेत, इथे लसूण आलं घेतलेलं आहे, कोथिंबीर, जिरे आणि हे चिंच आणि गुळाचं पाणी आहे बरं का. आणि एक सिक्रेट मसाला आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. मी तुम्हाला ज्या वेळेला आपण हे मसाला तयार करतो ना त्यावेळेला नक्की दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. आता आधी ना आपण शेंगा आहेत ना त्या थोड्या पाण्यामध्ये शिजवून घेऊ. त्याच्यामध्ये सांगा, आता पाणी ओतलेलं आहे कढईमध्ये, त्याच्यामध्ये ना थोडंसं आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि आपल्या लक्षात ठेवायचं आहे की आपण शेवग्याच्या ह्याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे, म्हणजे टाकून दिलेलं आहे. कारण की कसं होतं, आपल्या विसरत्या पाणी आपण आणि परत मसाल्यामध्ये जादा मीठ टाकतो, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे आपण शेवगा शिजतावेळी मीठ टाकलेलं आहे. मिठामुळे काय होतं, शेवगा पटकन आपला शिजून येतो आणि कमी वेळात शिजतो. आणि गरम पाण्यामध्ये जर शेवगा टाकला ना तर शेवगा शिजायला वेळ भरपूर लागत नाही. आता पाणी बघा छान असं उकळलं गेलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. आता त्याच्यामध्ये ना मी शेवगा हा टाकून देते. सर्व शेवगांना चांगला थोडं म्हणजे 100% शिजवायचं नाही आहे, 90%च आपल्याला शेवगा शिजवायचा आहे. कारण की जास्त ही गीर शेवगा शिजलेला चांगला नाही लागत, त्याची केसर मग निघतात. त्यामुळे 90%च आपल्याला शेवगा हा शिजवून घ्यायचा आहे. पहा इथे आपला ना शेवगा आता शिजला गेलेला आहे, तुम्ही बघू शकताय. 90% आपला शेवगा आहे ना तो शिजला गेलेला आहे. त्यामुळे ते बघा दाबलं ना की असं व्यवस्थित मॅश होतो, त्यामुळे आपला शेवगा हा शिजलेला आहे. आता मी काढून घेते, साईडला गार करत ठेवते. आणि आता आपण वाटणाची तयारी करू. त्याच्यासाठी बघा 2 मध्यम आकारचे कांदे चिरून घेतले आहेत, ते कढईमध्ये टाकून देते. आणि छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला काळ्या वाटणातील शेवगा रस्सा भाजी बनवायची आहे. त्यामुळे एकदम खरपूस असं कांदा भाजून घेतलेला आहे बघा. त्याच्यामध्ये सुके खोबरे टाकलेले आहे. सुके खोबरे हे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. थोडंसं तेलाचं हे टाकला थेंब टाकून ना छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी मगज बी टाकायची आहे, आले, त्याचबरोबर भरपूर असं लसूण टाकायचं आहे आणि थोडेसे जिरे टाकायचे आहेत बरं का. आणि तुमच्याकडे जर टॅमॅटो असेल तर टॅमॅटोही वापरला तरी चालेल, परंतु मी नाही वापरत शेवग्याच्या भाजीमध्ये टॅमॅटो, कारण की आधीच शेवगा थोडासा चवीला गोडसर असतो, त्यामुळे मी टॅमॅटो नाही वापरत. आता बघा सर्व मसाले ना छान असे मिक्स करून एक 5-10 मिनटं गार करत ठेवायचे आहे. आणि आता गॅस बंद केलेला आहे पहा. आणि ह्याच्यामध्ये ना आता मी जे आपले काबुले आहेत ना, आपण जे फुटाने खातो काबुले, ते टाकलेले आहेत. त्यानं खूप छान आपल्या शेवग्या भाजीला हे येतं, टेक्स्चर येतं. त्यामुळे आता मसाले छान असे गार झालेले आहेत. आता मी मसाले ना मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन ह्याचं छान असं वाटप करून घेते. वाटप अगदी बारीक बनवायचं आहे. आता इकडे ना मी त्या शेवगा पूर्ण काढून घेतलेला आहे. आणि त्याच कढईमध्ये, शेवग्याच्याच कढईमध्ये आपण मसाला शेवगा बनवणार आहोत. त्याच्यासाठी वाटप हे आपलं तयार झालेलं आहे. कढईमध्ये 2 पळी तेल वापरते आणि त्याच्यामध्ये ना छान असं तापत ठेवते. तेल छान असं तापलं ना की त्याच्यामध्ये हिंग थोडं टाकायचं आहे. आणि चवीपुरतं आपलं लाल तिखट, आणि लाल तिखट टाकतावेळी काय करायचं आहे, थोडा गॅस कमी करायचा आहे. तेलामध्ये जर तिखट भाजलं ना की छान चव येते, त्यामुळे मी तेलामध्येच आधी शेवग्याच्या भाजीला, फक्त तुम्ही पाहू शकता इतर वेळी माझे भाजीमध्ये वरूनच चटणी असते, परंतु शेवग्याच्या भाजीमध्ये तेलामध्ये तेल टाकलं ना, चटणी टाकली ना तर खूप छान लागते. आता त्याच्यामध्ये मसाला टाकून दिलेला आहे आणि छान असा 5 मिनटं परतवून घ्यायचा आहे मसाला पहा. आणि त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मी ह्याच्यामध्ये मीठ आधी वापरलं आहे बरं का. थोडंसं पाणी टाकून ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे.
आता एक 5 मिनटं ह्याला ना झाकण देऊन छान असं शिजवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत मसाला. पाहू शकता इथे आपला मसाला छान असा शिजला गेलेला आहे. जवळून तुम्हाला दाखवते बरं का. छान असा आपला मसाला आहे ना तो शिजला गेलेला आहे आणि तेलही छान असं सुटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये जो शिजलेला शेवगा आहे ना तो टाकायचा आहे आणि 5 मिनटं ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला सर्व शेवग्याला व्यवस्थित लागला जातो बघा. आणि जे आता आपण चिंच गुळाचं पाणी आहे ना ते ह्याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, चिंच आणि गूळ आहे ना, आता गूळ आपला पाण्यामध्ये पूर्ण विरघळत असतो, परंतु जे चिंचचे फुलपाटेवरचे असतात ना ते छान असे कुस्करून त्याचं पाणी असतं ना चिंच गुळाचं ते ह्याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे. किंवा तुम्ही अख्खी चिंच जरी घातला तरीही चालते. आणि ज्यावेळेला टॅमॅटोचा वापर नसतो त्यावेळेला चिंच गूळ नक्की घाला. आणि जास्त करून टॅमॅटोचा वापर सहसा करून शेवग्याच्या भाजीला नाहीच करायचा, कारण की गोड आधीच असतो शेवगा. आता एक 5 मिनटांना झाकण देऊन मस्त असा आपला शेवगा शिजवून घेऊ. तुम्ही पाहू शकताय किती छान टेक्स्चर आलेला आहे. आणि ह्याच पद्धतीमध्ये मला मसाला शेवगा हवा आहे, कारण की माझ्या मुलग्याची खूप दिवसापासून फरमाईश होती की मम्मी मसाला शेवगा बनव, मसाला शेवगा बनव, म्हणून म्हटलं चल बनवते. त्यामुळे बघा छान असा आपला मसाला शेवगा तयार झालेला आहे. आणि त्याच्यावरती वरून अशी थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हीही या पद्धतीने कधी मसाला शेवगा बनवता का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजूनही चॅनलला सपोर्ट केला नसाल तर प्लीज जाता चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.